नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। तर आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवायचं, हसत खेळत राहायचं, कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही। जो डर गया सो म्हणून द्यायचं नाही की आजार बिजार काय भानगड आहे तो। इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेलं तर सांगा बरं, हाय का म्हशीला बीपीची गोळी घातल्यावर दूध पिला तर दूधच पित नाही, ऐकलंय का कुठे? बैलाचं क्रिएटिन लेवल वाढलंय, जरा चेक करावं लागतं रोज, त्याला डायलिसिस सुरू आहे का? कुणाला शुगर झालंय का? प्राण्याला कुठल्या शुगर आहे का? बीपीचा त्रास आहे का? कॅन्सर किती प्राण्यांना होतोय? कोरोना किती प्राण्यांना झाला? तुम्हाला आम्हाला काय रोग झालाय नवीन? हे डोक्यात ठेवायचं, आजार 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 आणि नुसतं इच्छानं मरायचं। हे मंडळ तरी लय डेंजर बाबा, काय सांगायचं तिकडं। महिला वर्ग पाया पडतो माता भगिनींच्या, हे डोक्यात ठेवायचं नाही आणि मैत्रिणींच्या पासून सावध राहायचं, फार डेंजर असतात। तुम्ही तुमचं दुःख सांगायला जाताय तर काय म्हणतात ना ते का ऐकून घेते, तुमच्यापासून गेल्या पाप फिडत्या बघ नुसती, लय तोरा होता त्याचा। तुमचं 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन तुम्ही एवढा भीती घालून जाते का नाही? तुम्हाला बघायला आल्यानंतर 10 रुपयामध्ये एवढी भीती घालते का नाही? तुम्ही दवाखान्याचं लाख रुपये बिल झालं तरी माग घातत नाही। हे बंद करायचं, मैत्रिणीचं ऐकायचं नाही। आपल्या दुःखाशी दुनियेला काही देणं घेणं नसतं, मित्र पण तसेच असतात। 10 रुपयाला कोण शिकवते? घ्या मर्दा, टेन्शन असतं, घ्या सगळं टेन्शन गायब, क्षणिक नंतर कुठं काय? दुसऱ्या दिवशी प्यालं म्हणून अजून पित्ताचा त्रास वाढला, डोकं दुखायला लागलं, जड झालं, हँग ओव्हर झाला, हे सगळं दुसऱ्या दिवशी। त्या दिवशी मित्र नसते ते बघायला, मग आपण म्हणतो उतारा टाक, दुसऱ्या दिवशी सकाळी पण सवय लागते। तर हे लक्षात ठेवायचं, आजपासून हसत खेळत आयुष्य जगायचं। हे डाएट करणारे आहेत का नाही लोक, ही तेवढी देवानं चटाटा उचलावीत असं मला वाटतं। सकाळी जेवतो, संध्याकाळी जेवते, दिवसभर काही खात नाही, मर जा किंवा तिकडे, कशाला जन्माला आला? गोड खात नाही, आंबट खात नाही, तिखट खात नाही, मग खातोच काय तू? काय खाणार? हे माता भगिनींना एक विचारतो, एक प्रश्न सगळ्या महिलांना मला चांगलं माहिती आहे, आज भाजी काय करायची हाय का नाही? कारण हे जनावर काय चरल माहित नाही, खरंच आहे। त्यामुळे ह्यासनी काय आवडतं कुणाच ठाऊक, खाते का नाही कुणाच ठाऊक, करू का नको, हे असलंच नकोच। जे आलं पानात ते सोनं समजायचं, गिळायचं, मोकळं व्हायचं आणि ते जिरवायला व्यायाम करायचा। व्यायामाच्या नावाने सगळे हळद काढतात बघा, व्यायाम अजिबात करत नाही, एक्सरसाइज पाहिजे। आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर सगळ्यात 2च गोष्टी महत्वाच्या, खायला कुठलं पथ्य पाळायचं नाही आणि व्यायामाला कधी आळस करायचा नाही, बस, बाकी काही लागत नाही। काय म्हणायचं तुम्हाला? व्यायाम करा की। आमची आजी म्हणायचं लोखंडाचं चणा खाल्लं तर साला तुला पचले पाहिजे। आता हे मऊ मऊ चपाती खाते आणि ती पण अर्धी शिजवायला लागते, सगळी शिजवली कडक झाली, भाकरी जाईत नाही याला। ही अशी डेंजर परिस्थिती आहे सध्याच्या मुलांची परिस्थिती। काय पूर्वी कसं असायचं, भाकरी करायची परत आणि ती चुलीला लावायची आणि कडक करून खायची। आता आहे का कडक भाकरी? जरा सॉफ्ट आणा, ते पावावरच आलंय। जे पहिलं कुत्र्याशी घालत होतं का ते आज माणसं खायला लागलेलं। आणि कुत्र्यांचा लाड लय झालाय, ते पेडिग्री शिवाय काय खाईना झालं। आमचा टॉमी ताजी चपाती असेल तरच खातो, नाही तर तोंड लावत नाही। ही परिस्थिती आहे सध्याची की कुत्रं पाळायचं, त्याला फिरायला ही काठी घेऊन जाते, म्हणजे कुणी कुणाला बॉडीगार्ड ठेवला, आणि बाकीची कुत्र्याला त्याला मागे ढकलते, आपण पुढे जाते त्यांच्या अंगावरती। अरे काय अवस्था करून ठेवली आपण स्वतःची। हे पत्ते पाणी पाळायचं नाही, हसत खेळत जगायचं। बरीच लोक असतात बघा, हसत म्हणून नाही, कसलाही जोग मारा, ह्याला मुळव्यात झाल्यासारखं तोंड, आणि हसताना फुटतंय, अवघड की तोंड जरा, काय झालं तुला? मिटलं का काय? हसायला पाहिजे, हसणं महत्वाचं आहे। आयुष्य सुंदर आहे का नाही सांगा बरं? मिनिट आणि मिनिट टेन्शन मध्ये घालवते, कसं व्हायचं, घर बांधायला खर्च काढायचं, 2 बेडरूमचं घर बांधायचं पण झोपायचं एका पण बेडरूम मध्ये नाही, हॉल मध्ये फेऱ्या मारायचं, कसं व्हायचं, कधी फिटा बांधलंच कशाला, माळा उघडा पडतो कोण विचारत नाही, चोरी व्हायचं शंका काय आहे का सांगा? माळा उघडा झोपलाय, त्याच्याकडे काय चोरणार आहे? बंगला बांधला की चोरीची डाऊट आला झाला, कोण इकडनं मागणं येते का, फुडणं येते का, वरनं टेरेस वरनं येते का, टेरेसचा दरवाजा जाम करा, घराला कड्या घातल्यात का बघा, हे सगळं टेन्शन आहे।
माळाव झोप निवांत, कोण तुला आणलेलं उलट टाकून जातील म्हणणार हे असंच दिसते, याला काहीतरी द्या. बरोबर आहे का? टेन्शन घ्यायचं, गाडी घ्यायची टेन्शन घ्यायचं. गाडीचा हप्ता आला घ्यायचं काळजात, ह्याच्या लगेच धाकधूक धाकधूक चालू झालं. काय करायचं? गाडी घ्यायची टेन्शन घ्यायचं. घ्यायची गाडी तर त्याच्याबरोबर टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. गाडी महागातली घ्यायची, 1/4 भरल्याशिवाय कोण देत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का नाही? 1/4 भरायची, 3 महिने बँक तुमच्या दारात येत नाही. 3 महिन्यात अशी तुबडायची, अशी तुबडायची, अशी तुबडायची. 3 महिन्यानं बँकेनं बघितलं तुम्हाला हातच जोडायला पाहिजे, म्हणा पैसा आहे थोडं थोडं करून भरा. बायकोला चालवा लावायची, बायको म्हणजे येत नाही ठोक म्हणायची, रिपेअर करायची नाही. 3 महिन्यात सगळी हाऊस फेडून घ्यायची, बायकोची, आपली, पोरांची सगळी हाऊस फेडायची. आणि 3 महिन्यात बँक आली की न्यायचा म्हणायची तिकडे. मला आयडिया देत नाही, तर तुम्ही भारी आयडिया दिली. टेन्शन घेऊ नका म्हणून सांगतो. घराचं पण तसंच आहे. 2 दरवाजे, 2 मुलं आहेत म्हणलं 2 दरवाजे ठेवायचे, छोट्याचा मोठ्याचा. मग तुझा गोट्यात मुक्काम, तुझा म्हशीजवळ. आणि वर आणि मुलगा म्हणतो आबाला जरा खोकल्याचा त्रास आहे, त्यामुळं आबा तिकडच बरे आहे. काय सांगायचं आबाची अवस्था? हे बास करायचं, स्वतःसाठी कमवायचं, स्वतःसाठी जगायचं. परत पृथ्वीवरती नाही, खरं आहे ते मुलाबाळाला कमवून ठेवून काय करायचंय? किती प्रेम असू दे तुमचं मुलावरती, तुम्ही मेलात का नाही, हळूच रडत रडत म्हणते आईच्या कानात राहिले बघा तेवढं घ्या काढून. कानातून सुद्धा बिचारे तुझ्या सोबत पाठवत नाही, जे कशाला त्याच्यावर काय हे करायचं? हा, काय माया करायची त्याची? त्याला खाणं पिणं व्यवस्थित झालं, शिक्षण व्यवस्थित द्यायचं, लग्न झालं की बोंबलत जा म्हणायचं. तिथलं पुढे त्याचा संसार त्यानं करायचं. अहो, शून्यातून विश्व निर्माण केलंय तुम्ही लोकांनी, केलंय का नाही सांगा? इथे मला वाटतंय 80% भेटतील मला की शून्यातून विश्व निर्माण केलेली. पत्रकार बांधवांसकट सांगतो 80%. शून्यातून विश्व निर्माण का केलं? कारण तुमच्याकडे शून्य होतं. आता ह्याला सगळं दिल्यानंतर ते सगळ्यातून शून्याकडे येते. हा, हे सगळं दिलं की हे क्वार्टरच घेते, आई गरज नाही. वर आणि एकटं पीठ नाही, मित्राला घेऊन जाते. एकट्याला प्यायला जमत नाही म्हणते, मित्राला म्हणतो कुठं आहे ही बसूया. ही अशी अवलाद जन्माला येते. म्हणून काय नाही, स्वतःसाठी जगायचं. या पृथ्वीवरती परत तुम्हाला आहे असं यायचा अधिकार आहे का? देव तरी परत आला की ऍज इट इज समाधी घेतली, मेला गेला की सापला? आहे का परत साहेब? याची देहा परत यायचा अधिकार आहे का आपल्याला? येणार आहे का परत? नाही, मिळवून ठेवा आणि परत तरुण म्हणून जन्माला आहे का? त्याच देहात यायचा, प्रवेश करायचा. बरं, मागचा जन्म आठवतोय का? ह्या जन्मी मिळवून ठेवूया, पुढचा जन्म परत माणसाचाच घेऊया. आणि मागचा आठवल्यानं, अरे जरी आठवलं तरी जे ज्या नाव आहे त्याच्या नावावर आता हे सरकार तुला देत नाही दुसरं. तिथनं पुढे परत तुला कमवायला लागतंय, हे लक्षात घ्या. म्हणून कुठल्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही, ना पैशाचा, ना इस्टेटीचा, ना मुलाबाळांचा, कुणाचा गर्व करायचा नाही. गर्व एकाच गोष्टीचा करायचा, आपल्या शरीराचा. ते मजबूत ठेवायचं, गर्वानं सांगायचं मी ओके आहे, मला कुठलं औषध पाणी नाही. कारण परत यायचा आपल्याला संबंधच येत नाही. त्यामुळे एकदाच जन्माला यायचं आहे, एकदाच मरायचं, आणि एकदा मेलं की सगळं संपायचं, इथंच सगळं ठेवून जायचं. जाणार आहे का नाही? मग कशाला मुलाबाळांचं? बरं, मुलाबाळापर्यंत पण ठीक आहे, त्याला नातवंडांची काळजी ही तर नाही थोडीची. म्हणते की मरता मरत नाही, महिला मंडळ मरता मरत नाही. काय वाटतं की होते तुम्ही बघा, हे म्हणते पोराचं लगीन बघितल्याशिवाय मरतोय काय? पोराचं लगीन झालं की डोळं मिटायला मोकळे. किती मेल्या बरं पोराचं लग्न बघून सांगा. हा, त्याची 5वीची पूजा घालायच्या अगोदर हिनं पूजा घातली आहे का? मिली काही? नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतो का? नातवात अशा अडका. बरं, नातू झाल्यावर किती मेल्या सांगा बरं? मेल्या मग त्या नातवाला आजी नको का? खेळवायला पाहिजे की. कुठंपर्यंत खेळवणार? 8वी 9वी 10वी पर्यंत ठीक आहे. 10वी नंतर ते त्याच्या आईबाचं ऐकत नाही, आजीचं काय ऐकतंय? तुमचं ऐकत नाही, ते त्याचं तुमचं कसं ऐकतं? तरी पण नाही, पाक आजीचा एवढा अपमान करत असतोय ना तू, तरी सुद्धा त्या आजीला असं देखील काय म्हणते. आणि परत लाज नसल्यानंतर त्याला हे करायचं. आणि त्यातून चुकून माकून कसं माहितीये का? 10वीची परीक्षा दिली की बाबा मी डोळं मिटायला मोकळे. बघू बरं किती नातवंडांनी 10वीची परीक्षा दिली, आज्या मेल्या.
आता हातात तोंडाला आले ते जर लगीन बघितलं की बास पोरगं काही चांगलं नाही, नातवाचं लगीन बघणार मी मारणार नाही. आणि चुकून मापून त्यातून नंबर लागलाच तर नातवाला बोलून त्याने म्हणजे बघ तू काय काळजी करू नको, तुझ्या पोटाला मीच येणार म्हणजे तू जाऊच नकोस, तू राहा. नातवाला खाली वाटल्यास तर तू राहा. ही अशी परिस्थिती आहे. मरायला मागत नाही बघा आणि माणसं हसायला मागत नाही. ह्यातला एक माणूस दाखवा की बिन रडता राहिलाय, बिन वाईट वाटता राहिलाय, बिन संकटाचा राहिलाय, बिना टेन्शनचा राहिलाय. या सत्कार करतो. मी काय पाकिट घेत नाही, नाहीतर आजचं पाकिट देतो म्हणलं असतो, पण मी घेतच नाही, पैसेच घेत नाही. मी या जायचं कुठलेच पैसे मी 8-8.5 व्याख्यानं दिले, पण एकही ठिकाणी 1 रुपया घेतलेला नाही. कुणी सांगो, फक्त राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची पण अपेक्षा ठेवत नाही, फक्त राहण्याची व्यवस्था करायची, बाकी काही करायला लागत नाही. मला 1 रुपया घेत नाही. मी येण्या जाण्याचा सुद्धा पेट्रोलचा खर्च घेत नाही. काय घ्यायचं नाही, देणारा परमेश्वर आहे ना, परमेश्वर आहे देणारा. तुम्ही देऊन पुरत नाही, त्यानं दिलेलं सपत नाही हे आपल्याला कळलं तर आहे, नाहीतर काय उपयोग आहे. नाही माणसं आपलं काय सांगायचं लुबाडायला बघतात. भाऊ भाऊ फुटभर जागेसाठी आयुष्यभर भांडतात, बोलत नाही. अरे दे तिकडे, सोड, चल, काय फुटाला फरक पडणार आहे. 1 फूट दे, 2 फूट घे, चल, सगळं घे म्हणायचं. कमवायची हिंमत ठेव, टेन्शन घेऊ नको. हे टेन्शन घ्यायचं मरणाचं, कसं व्हायचं काय व्हायचं ह्यातच आयुष्य जाते. त्यात तुम्ही हसं विसरून जाताय. देवानं हसण्याची कला माणसाला दिली. इतर कुठले प्राणी हसतात काय? म्हशी रस्त्याने निघाले ते दात काढला, ऐकले कधी? हा, अहो मेंदू मोकळा करायसाठी साहेब दिलंय. मेंदू मोकळा करायसाठी, मेंदूला कसं आहे चालना मिळायसाठी, मेंदू फ्री माइंड, आम्ही कसं आहे मन मोकळं करायचं, हे सगळं मनात दाबून ठेवायचं. एक दिवस अटॅक येऊन मरतो, ब्लॉकेज होता. मनात कशाला ठेवायचं? मित्र नुसतं दारू प्यायला नाही, मांडायचं थोडस, पण मर्यादित. काय मांडायचं आणि काय नाही एवढं कळलं पाहिजे. आणि कशाचं मांडायचं आहे, काय मांडायचं? दुसऱ्याला दुःख सांगायचं तर आनंद सांगायचा, दुसरा जळला पाहिजे समोरचा. मित्राला म्हणत आपण ओके आहे, आपला असं आहे तसं आहे, सांगितलं की मित्र लगेच जळायला चालू. ज्या आईला घरात जाऊन बायकोवर जाळ करते, काय त्याचं एवढं चांगलं आहे ना, आम्ही बघा की दे काय देवानं आम्हाला असंच केले. अरे करोड उभारल्यात लाईनीत मागायला, मागणाऱ्याला देव देत नाही, करणाऱ्याला देतो. त्यामुळे करत राहायचं, काम करत राहायचं. बरोबर आहे ना? मागणाऱ्याला काय नाही, काय मिळते मागणाऱ्याला? म्हणून विनंती करतो, पाया पडतो, तुम्ही लाईन उभा राहा. मी हजारात तुम्ही लोक आहे, मी हजारात लोकांच्या पाया पडतो, पाय धरून पाया पडतो. पण आजपासून हसायला शिकायचं. हे आजार बिजाराचं टेन्शन डोक्यात ठेवायचं नाही, हे बिनकारणाचं आहे. इतर प्राणी पक्षी माहिती नाहीत म्हणून त्यांना आजार नाही. ज्यावेळेस तुम्हाला सांगा, एक असते ना बावळट, सॉरी जरा माफ करा मला, काय करू राहू, 35-40 वर्ष झालं मी लोकांना सांगत आलोय. ते जायचं मित्राबरोबर, शुगर चेक करायची, अतिशय शुगर निघाली म्हणायचं, आणि मग त्याचं टेन्शन घ्यायचं. तुला मित्राबरोबर जायलाच तुम्ही सांगितलं, तुला तपासायला पण सांगितलं. एकेकाला लक्षणं नसतात. 250 शुगर असू दे तुम्हाला, पण लक्षणं काय आहेत का? त्रास काय आहे का? त्रास काही नाही, मग कसली शुगर? हो बा, शरीर हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. काय आता मी सांगतो ना, ह्या गोष्टी तुम्हाला पटणार, मी पटवून देणार. 250 शुगर तुमच्या शरीरात निघाली म्हणजे तुम्हाला शुगर झाली हे कोणी सांगितलं? त्रास असायला पाहिजे. लक्षणं असल्याशिवाय पाया पडतो, लक्षणं असल्याशिवाय कुठला आजार मान्य करायचा नाही. लक्षणं नाहीत, काय नाही, त्रास नाही, तपासल्यावर कळलं 250 शुगर आहे. तिथनं पुढे येणं टेन्शन घेतलं, गोड खायला सोडलं, तिखट खायला सोडलं, अमुक सोडलं, तमुक सोडलं, सकाळी उठून व्यायामाला निघाला. मग म्हणाला काय सांगायचं, शरीरच कमजोर व्हायला, थकवा यायला लागलाय. हे विचारानं थकवा येतो. अन्न कमी करता, फिरायला चालू करता, शरीर कमजोर व्हायला लागतं. अरे खाणं एकपट, व्यायाम दुप्पट, काय होत नाही शरीराला. 100 वर्ष टिकतंय. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं आहे. सांगू का, इथं पटवून देऊ शकतो. तुमच्या हाताचा ठसा जो आहे ना, हाय का डबल फुट जगात हाय? म्हणजे प्रत्येकाला वेगळं आहे का नाही शरीर? मग प्रत्येक जण 80-120 वर का थांबलाय? त्याच्यावर का अडकलाय तुम्ही? लक्षणं असायला पाहिजे. मला सांगा, शुगरवाला जरा कोण असेल तर त्यांनी, कोणी असू दे, उठायचं नाही, त्याची लक्षणं सांगा बरं. स्वतः वाचलेली पाहिजे. तर
ऐकलेली नको. वाचल्यात का तुम्ही लक्षणं कुठे? बीपीची गोळी खाणारी तर निम्मी निघतील निम्मी. बीपीचं लक्षण सांगा बरं. सांगा, कोण सांगू शकते का बघू बरं. एवढ्या लोकांना, हजारो लोक आहे बघू, सांगा. वाचलेलं पाहिजे, ऐकलेलं नको. ऐकून आरती पाठ करतो तसला प्रकार नको आहे मला. हाय का लक्षण माहिती आहेत का? मग आजार तुम्ही मान्य कसं करता? एकदा चक्कर आली म्हणजे तुला का लगेच नेतात का? यम बसलाय का तुझ्या माड्यावरच? बसलाय का सांग. जरा छातीत दुखलं म्हणजे तुला लगेच काय? वेळेच्या अगोदर तुम्ही मरत नाही. कोण रिकामं नाही तिकडे तुम्हाला न्यायला. आणि वेळ आला माझ्या बाचा वशील लावला तरी तुम्ही थांबत नाही. माझा सोडूनच द्या, कारण माझा बा पण मिळालाय. त्याने स्वतःचा वशील लावला नसताना आमदार साहेबांचा लावा, खासदार साहेबांचा लावा, मंत्र्यांचा लावा, मोदी साहेबांचा लावा. वेळ आली की तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. खरंय का खोटं आहे? मग कशाला डरपोक व्हायचं, उगाच भ्यायचं कुठल्या आजाराला? हे काय करता तो आजार? कोरोना झालेला एक प्राणी दाखवा, याच वातावरणात जगतात. कोरोना त्यांच्यावर काय अटॅक करेना? माणूस मरण्यासारखा डेंजर तो विषाणू होता, बरोबर आहे का नाही? मग इतर प्राण्यांना जरा तरी डॅमेज करायला पाहिजे नव्हतं. सरकार सांगत होतं घाबरू नका, घाबरू नका. मेली ती भिवूनच मेली. आज विचार बदलायचे, सगळ्यांनी विचार बदलायचे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. गाय दूध पिती का नाही? रिस्पॉन्स द्या. होय नाही? गाय दूध पिती का नाही? चुकीच आहे. गायचं दूध काढायला लागते, ती देती मी. बरोबर आहे का नाही? हा, डर के आगे मौत है साहेब. हा, जो डर गया तो मगाशी तुम्हीच म्हणलात ना, डर गया तो. मग आता कसं म्हणताय जीत आहे? म्हणजे कसं आहे, टिळकांनी सांगायचं मी शेंगा खाल्याने मी पोलपाट उचललं नाही, आणि गांधीजी म्हणायचं की स्वच्छता ठेवा. कुणाच ऐकायचं? असं प्रश्न आहे का तुमच्या पुढे? नाही, असं नाही. तुम्हाला सांगता, स्वच्छता ही राहिली पाहिजे. मी या मताचा. कुणीही शेंगा खाऊ दे, टिळक वाईट आहेत असं ना. रामदास स्वामी पण आपल्या इथे जन्माला आले, टिळक पण आपल्या इथे महाराष्ट्रात जन्माला आले, आणि गांधीजी सुद्धा आपल्या देशाचे. आपण सगळ्यांचं ऐकायला पाहिजे. पण काय ऐकायला पाहिजे, किती ऐकायला पाहिजे, कुठे? एकदा उचला, दोनदा उचला, तिसऱ्यांदा परत जर कोण टाकायला त्याला समजून सांगा. बरोबर आहे ना? अशा पद्धतीने आपण जाऊया. चला एकमेकाला समजून सांगू. बाबा परमेश्वर स्वतः इथे येणार नाही. आमच्यासारखं एखादं पागल पाठवून तुमच्या डोक्यात प्रकाश पाडायला बघ ना. जे ऐकणार ते रोगमुक्त होणार, औषधमुक्त होणार. आणि जे ऐकणार नाही त्याला काय, आता आपण काय बोलणार आहे? बरोबर आहे का नाही? आजपर्यंत सोडकर संजीवनीनं जवळपास, माझ्याकडे रेकॉर्ड आहे सगळ्याचा, तर 7 लाखांहून अधिक लोकांना आम्ही ओके केलेला आहे. कुठलाही खर्च नाही बरं, त्याला जास्त खर्च नाही, कमी खर्चामध्ये तुम्ही घरच्या घरी करू शकता, उपचार करू शकता. बीपी असू दे, शुगर असू दे. आज एक लक्षात ठेवायचं की डोक्यातनं सगळं काढायचं, शरीरातून ऑटोमॅटिक निघून जातो. मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदूत जे विचार असतील ते शरीरावर परिणाम करतात. आणि त्या पद्धतीने तुम्ही बघा की एक 6 महिने डोक्यात तुम्ही कॅन्सरचा विचार ठेवा. 6 महिन्यानं कुठनं का असं तुमच्या मध्ये कॅन्सरचा जंतू निर्माण होणार. म्हणून पाया पडतो, मला बीपी आहे, मला बीपी आहे. रोज उठून म्हणायचं गोळी दे बाई, मला बीपी आहे. कोण मित्र भेटला तर काय बीपीचा त्रास आहे रे, बाकी काय नाही आहे बघ. कशाला सांगता? शुगरचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे. हे असलं हाय म्हणून काय सांगायला? काय वाटतं काय नाही बघा आपल्याला. वेळेच्या अगोदर मरणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि चालायचं आजपासून. बरोबर आहे का? मी कराय का होत आहे? पटतंय ना ही गोष्ट? मग कशाला घाबरायचं नाही. डर गया सो डर के आगे. आता लक्षात ठेवायचं, घाबरायचं नाही, कारण डर के आगे सही में मौत आहे. गाय दूध देत नाही, तिचं काढावं लागतंय, हे लक्षात ठेवायचं. हंतरून बघून का, हंतरून मोठं घ्यायला आपण कॅपॅसिटी नाही का तयार करू शकत? का उगत
हंतरून बघून पाय पसरणार. मग आयुष्यभर संकुचितच राहायचं का? दारिद्र्यातच राहायचं का? शून्याचं विश्व कधी करणार? माणसानं प्रगती केली म्हणतात, पटलं मला. कशात केली? 100 वर्षाचं 125 वर्ष आयुष्य झालं का? 60 वर आलंय, 60 वर. सरासरी काढलं तर 40 वर आलंय. आता भीती वाटते. तरणी गिरणी सगळी हे ऍक्सिडेंट मध्ये मरायला लागल्यात. 40-45 वरती आता सरासरी आयुष्य आलंय. आताच्या मुलांना पंजोबा बघायला मिळेल असं वाटतंय काय? शक्य आहे? आम्ही बघितलंय. मी 10वीला असताना माझे पंजोबा मेले होते. मी 10वीला असताना. आता नातू 10वीला जायचं आजा टिकतोय की नाही माहित नाही, बाप टिकतोय का नाही माहित नाही. कितीतरी मुलं आहेत अजून जिने आपल्याला वडिलांना बघितलं पण नाही तर बाप मेला. बरोबर आहे का? म्हणून विनंती करतो, जगायचं तर हिमतीनं जगायचं. कारण हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही. ज्या जगामध्ये सध्याच्या युगामध्ये स्वतःची मुलं सुद्धा आपल्या आई वडिलाचं ऐकत नाही, तिथे एवढी सगळी ऐकायला तर ही श्रीमंत आहे का नाही माझी? आता किती ऐकताय बघूया. हो बा, गेम पहिलं समजून सांगतो, समजून घ्यायची. घेणार नक्की? हात जोडायचे. हे बघा पुढं काय ऐकून या म्हणलं, समजून या. बघा किती ऐकत. हात जोडायचे आणि मी स्टार्ट म्हणल्याबरोबर स्टॉप म्हणलं की थांबायचं. 1 2 3 4 म्हणलं की टाळी वाजवायची. काय करायचं? 1 2 3 4 म्हणलं की टाळी वाजवायची. समजली सगळ्यांना? मागं समजलंय काय? हा चला हात जोडा. बघा तरी सुद्धा पत्रकार बांधवांनो, तरी सुद्धा आम्हाला हे कसे आता हे काय लावतात बघा. आम्ही बोलू नये पण तरी सुद्धा चुकणार. करायचं स्टार्ट. स्टार्ट. पुढचं सगळं सगळं मध्येच काढलं माझं. आता मी काय भाषी घ्यावी का काय? आता बघायला लास्ट चान्स. जोडा हात. हा स्टार्ट म्हणलो. काय राव किती ऐकत माणसं माझं बघितलं. मी म्हणलं का नाही आम्हाला काय काय बघा तुम्ही. नुसतं आता प्राण्यांची नावं तुम्ही लिहून ठेवा. तुम्ही घाला आता रिकाम्या जागा तुम्ही भरा. आता जीवच माझा गेला मला. स्टार्ट. जरा 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 स्टॉप. 1 2 3 गो म्हणलं. मामा म्हणून तुम्हाला सांगत होतो लई खोकायला लागल्यात, खिवळ्या खिवळ्या म्हणायला. थांबा जरा. आता मला सांगा, आपण 1-2 मिनिटं ही गेम खेळलो. पुन्हा डोक्यात आलं का आजार असतील, कोरोना असेल, हे असेल, कर्ज असेल, आलं का पुन्हा डोक्यात? 1 मिनिट खेळलो आपण. बरोबर आहे की नाही? असं 1 मिनिटाचा 1 तास, 1 तासाचा 1 दिवस आणि 1 दिवसाचं 1 आयुष्य काढायला काय हरकत आहे? किती आयुष्य? आयुष्य किती आहे माहिती आहे का? हा कुणीतरी सांगितलं म्हटलं ना, 4 दिवसाची जिंदगी, 4 दिन की जिंदगी. बरोबर आहे का? 4 दिवसाचं आयुष्य म्हणतात. नाही सोडा जास्त. आपण का मच्छर आहे का? मच्छराचं 4 दिवसाचं आयुष्य असतं. बरोबर आहे का? म्हणून 4 दिन की जिंदगी का म्हणतात माहितीये का? मच्छर 4 दिवस जगतो, 96 तास. मच्छरचं आयुष्य 96 तास. त्यात मध्ये मेला मधीच तो 96 तासाचा बी तास गायब झालं त्याचा. बरोबर आहे का? आणि रॅकेट आलं तर शॉक लागूनच मरते 7 टक्क्यानं लगेच. तर हे लक्षात घ्या. 4 दिन की जिंदगी कशासाठी म्हणतात? की तुम्ही मच्छरासारखं आयुष्य जगू नये. म्हणून 4 दिवसाचं आयुष्य समजू नका. आयुष्य असं जगायचं ना की बास, मरताना हसत मेलं पाहिजे. आयुष्यात काही शिल्लक राखलं नाही, एन्जॉय केला, हे आयुष्य खूप चांगलं काढलं. वर गेल्यानंतर वर
आता वर जातात की नाही माहिती नाही, कारण खाली अजून कोण आल्याला मी बघितलेला नाही आणि मी बी कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही. तर वर गेल्यानंतर आपण अभिमानानं सांगितलं पाहिजे, काय नाही बघा आपल्याला दिलेलं आयुष्य आपण झकास जगू, बरोबर आहे का नाही? एवढं तरी सांगता आलं पाहिजे. गाडी घ्या, बंगला घ्या, नाहीतर नाही घ्या, पण आयुष्य जगलात की नाही. तुम्हाला देवानं खाली गाडी घ्यायला पाठवलेलं नाही, तुम्हाला बंगला बांधायला पाठवलेलं नाही. मनुष्य प्राण्याला पंचपक्वानाचं ताट खाऊन एन्जॉय करायला पाठवले. खातात का पंचपक्वानाचं ताट? हा, रोज खाल्लं पाहिजे. मी म्हणतो रोज खाल्लं पाहिजे आणि ते जिरवायला व्यायाम केला पाहिजे. पंचपक्वानाचं ताट करायचं, 5 भाज्या करायच्या, एखादं तरी खाऊ देच म्हणायचं, एक तरी खातायच त्यातलं. बिंदास्त खायला लावा, खावा. शरीरात तुमच्या प्रत्येकाच्या सैनिकी पेशी आहेत हे माहिती आहे ना? पांढऱ्या पेशीला काय म्हणतात? सैनिकी पेशी म्हणतात, होय की नाही? हा, मग त्यांना उपोषण करायचं, उपाशी ठेवायचं, त्यांना डाएट करायचं, ते कसे मजबूत होणार? आणि त्या जर मजबूत नाही झाल्या तर प्रत्येक प्रकारचा रोग तुम्हाला होणार. त्या सैनिकी पेशी अशा मजबूत ठेवायच्या, सगळं त्यांना गोड तिखट आंबट खारट सगळं खायला लागते बरं का, तर त्या मजबूत राहतात. हे पूर्वीचे लोक आपली खरंच खूप हुशार होते. त्यांनी सगळं आपल्या जेवणामध्ये का आणलं, गोड का आणलं, तिखट का आणलं,